नमस्कार. आज आपण मऊसूत आणि जाळीदार आंबोळी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी आंबोळी बनवण्यासाठी 3 कप तांदूळ घेतले आहेत. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. इथे मी कोलम तांदूळ वापरले आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप उडीद डाळ घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मग यामध्ये पाणी घालून 4 ते 5 वेळा धुवून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला 2 वेळा तांदूळ आणि डाळ व्यवस्थित धुवून घ्यायची. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मेथीदाणे घालायचे आहेत. त्यानंतर परत 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे. इथे तांदूळ डाळ धुवून झालेली आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून हे आपल्याला 8 ते 10 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. इथे मी 8 तास भिजत ठेवले होते आणि यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत. इथे मी पाव कप एवढे पोहे घेतले होते आणि वाटायच्या अर्धा तास अगोदर याला भिजून घेतलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. इडलीला आपण थोडं जाडसर वाटतो, पण आंबोळ्यांसाठी एकदम बारीक वाटायचं आहे. इथे तांदूळ डाळ वाटून झालेली आहे. यामध्ये आपल्याला आता काहीही घालायचं नाही. असंच पीठ आपल्याला झाकण ठेवून रात्रभरासाठी फर्मंट होण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता पीठ व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे. आता यामध्ये आपण मीठ घालूया. मीठ घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यातलं थोडंसं बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. असं छोट्या भांड्यामध्ये बॅटर काढून घेतल्याने तव्यावर आपल्याला बॅटर सोडताना सोपं जातं. तवा इथे मी व्यवस्थित गरम करून घेतला आहे. त्यावर तेल लावून घेऊ. यानंतर पळीने 2 पळी आपल्याला बॅटर यावर सोडायचं आहे आणि हे पळीनेच व्यवस्थित असं गोल आकारामध्ये स्प्रेड करायचं आहे. आता आपण यावर झाकण ठेवूया. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि 2 मिनिटांनंतर झाकण आपल्याला यावरचं काढायचं आहे आणि आंबोळी दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेऊ. वरून थोडंसं तेल लावायचं आहे. तर इथे 3 मिनिटांनंतर आंबोळी बनून तयार आहे. अशाच प्रकारे आपण सर्व आंबोळ्या बनवून घेऊ. सुरुवातीला आपल्याला आंबोळी एका साईडने भाजण्यासाठी 2 मिनिटे लागतात व दुसऱ्या साईडने 1 मिनिट. अशाच प्रकारे आपण बाकी राहिलेल्या आंबोळ्यासुद्धा बनवून घेऊया. तर इथे सर्व आंबोळ्या बनवून तयार आहेत. तुम्ही जर अशा प्रकारे कधी आंबोळ्या बनवल्या नसतील तर नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.